गोडी नाही, ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखलत का? म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझा विवाह झाला. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझा विवाह झालाय तो माणूस साधा सुधारण नाही, तर या अवघ्या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. त्या काळी बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. स्त्री पुरुष उच्च नीच असं लई भेदभाव होता. या सर्वांचा एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. एके दिवशी ज्योतिबा फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड द फर्स्ट वुमन एज्युकेटेड टू फुल हाऊस एज्युकेटेड. तुम्ही माणसं वुमनला घराबाहेरच पडू देत नाही. झालं. ते माझ्याकडे आले ते पाटी पेन्सिलच घेऊन. ते म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला माझा अभ्यास सुरू. बे के बे, बे दोन चार, बे त्रिक्षा, काना, मात्रा, उकार, वेलांटी, आकार, उकार. हा एकच ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच आम्ही 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 रोजी आम्ही पुण्यामधील भिडेवाड्यात नवी शाळा खोलली. त्या शाळेत मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले. अहो, शेलपाटासारखं जगाल तर काम तमाम होईल. अहो, शेलपाटासारखं जगाल तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगाल तर नाम होईल. तर वाघासारखं जगाल पण नाम होईल. पण धर्म समाजासाठी, पण मात्र समाजासाठी धर्म बुडाला. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतला तर कोणता हो धर्म बुडतो? कोणता? आणि कोणता धर्म बुडतो? आणि अशातच आम्ही विधवा काशीबाईच्या मुलीला म्हणजे मुलाला यशवंताला आम्ही दत्तक घेतले. त्याला मोठे केले. त्याच्या तुरुतुरु धावण्याने आमचे अंगण कसे सारे भरून जायचे. त्याला मोठे केले, शिकवले, डॉक्टर बनवले. यातच आम्ही पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. त्यामध्ये लोक धडाधडा मरू लागली. आणि यातच मी यशवंताला म्हणाले, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभा राहायचं आहे. यशवंताने हॉस्पिटलही उभा राहिले. आम्ही सर्व रोगांचा उपचार करत होतो, पण हा रोग संसर्गजन्य होता. त्यामुळे तो रोग मलाही कधीतरी होणार होता. पण आम्ही जगलो समाजासाठीच ना. मग समाजासाठी मरायचे चालले तर मरणा तुझे स्वागत आहे, मरणा तुझे स्वागत आहे असे म्हणायचे. सावित्रीची मी सावित्रीबाई झाले. सावित्रीबाईची मी सावित्री माई सुद्धा झाले. आणि अशातच आमच्या 18 शाळा झाल्या. म्हणून मी म्हणेन, विद्येविना मती केली, मतीविना गती केली. अहो, विद्येविना मती केली, मतीविना नीती केली, नीतीविना शुद्ध खचे. आणि एवढा मोठा अनर्थ एका अविद्येने केला. म्हणूनच मुलींना शिकवा, मुलींना घडवा आणि या देशाला साक्षर बनवा. अहो, एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा बनतो, पण एक मुलगी शिकली तर ती अख्ख्या घराण्याला शहाणी करते. म्हणून मुलगी शिकवा, मुलगी वाढवा आणि या देशाला साक्षर बनवा. धन्यवाद.